साई मोबाईल गडहिंग्लज। आपले लाडके आणि हक्काचे 12 वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल। विक्री व विक्री पश्चातही सेवा। मोबाईल व इतर ॲक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट। खरेदी एक ऑफर अनेक। सॅमसंग, ओप्पो, विवो, MI, आयफोन, रिअलमी, OnePlus यासारख्या ब्रँडेड मोबाईल्स वर भरघोस डिस्काउंट व फायनान्स ही उपलब्ध। चला तर मग जीवनात भुरिया रंग साई मोबाईल संघ। आमचा पत्ता सुपर मार्केट, भारत नॉवेल्टी शेजारी, गडहिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। गडहिंग्लज मध्ये कचरा आणि दुर्गंधीमुळे अनेक भटकी कुत्री रस्त्यावर सगळीकडे फिरताना दिसत आहेत। त्यामुळे कुत्रे चावण्याचं प्रमाण गडहिंग्लजमध्ये खूपच वाढलेलं आहे। गुन्हेगल्ली गडहिंग्लज इथं आज संध्याकाळी 5 नंतर 7 लोकांना काळ्या रंगाच्या एका कुत्र्यानं चावा घेतलेला आहे आणि हे लोक उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले। काय नेमकं झालं हे? गुन्हेगल्लीमध्ये काळं कुत्रं होतं, जाड कुत्रं आहे, गळ्यात पट्ट्या आहे त्याच्या। खरं ते माझ्या मी गाडीवर होतो ॲक्टिवावर, आणि त्या ॲक्टिवावर येत असताना गाडी माझी काय फास्ट नव्हती, काय नव्हती ती। जे काय माझ्या गाडीच्या पाठ लागलं त्याला धक्का मारला, लात मारली, तरी ते आवडलं नाही। शेवटी माझी गाडी पाडली आणि माझे पायात बूट होते, ते बुटात सकट मला एवढं चावलं की त्याला अजून माझे कणकणी आले अंगात। किती वेळापूर्वी झालं हे? एक तास झाला आता। असं किती लोकांना चावलंय ते? 7 ते 8 लोक आता इथं इंजेक्शन घेऊन गेले। म्हणजे ते कुत्रे हे नाही आहे काय, पाळीव आहे? बहुतेक गळ्यात पट्टा आहे त्यामुळे पाळी म्हणतात, पण ते पिसळे असावं। फोटो वगैरे ज्या पद्धतीने त्यानं पकडलं आहे, ज्या पद्धतीने ते चावले पेशंटला, लोकांना, त्या अर्थी ते पिसळलेलं असावं। पिसळलेलं असावं। ते शिवराज कॉलेजवर सुद्धा दोघांकडनं चावले गाडीवर। तुला आता बाजार आहे ना आज, मग ते तिथं गर्दी नव्हती? होती ना, लोक होती। लोकांनी त्याला झाकून लावायचा प्रयत्न केला, मारलं, तरी ते सोडायचं नाही। माझी गाडी पाडली मी, मग माझी सुटका। कुत्रे चावलेले किती लोक आले तिथं आता? आज रोजी नवीन पेशंट आपल्याकडे 7 आलेले आहेत। 7 पेशंट? किती वेळात साहेब? जवळपास 2 ते 2.5 तासात 7। त्यांना सगळ्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे प्रायमरी। त्यांच्या वजनानुसार त्यांना वॅक्सिन आणि अँटीबॉडी दोन्ही पण इंजेक्शन दिलेले आहेत, TTचे पण इंजेक्शन दिलेले आहेत। काय वाटतं या लोकांनी सांगितल्यावरून ते कुत्रं पिसाळलेलं असेल की कसं असेल? त्यांचं म्हणण्यानुसार त्यांना 2-3 जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना सेम कुत्रं चावलं, म्हणजे पिसाळ असण्याची शक्यता जास्त आहे। हां, एकच कुत्रं चावलं नाही सगळ्यांना? 2-3 जणांनी तर जसं वर्णन सांगितले कुत्र्याचा रंग वगैरे, त्यानुसार ते एक आहे असं वाटते। 3 जणांनी तर एकच वर्णन सांगितलं आहे। आता वॅक्सिन वगैरे दिलेले आहेत आपण, तर तेवढी वॅक्सिन अवेलेबल आहेत म्हणजे 15-20 जण? वॅक्सिन आणि अँटीबॉडी दोन्हीचा पण भरपूर साठा अवेलेबल आहे। यांना चावलं काय? कुठं? पायालाच? पायालाच जखम आहे मला। हां 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 हां। काय झालं साहेब नेमकं? आम्ही गाडीने होतो हां, आणि कुत्रं पाठोपाठ आल्यावर मी गाडी शिस्तात घेतली। गाडी शिस्तात घेतल्यानंतर गाडी साईडला घेतल्याबाबत ते पकडलं, ते सोडत नव्हते। हां, वहिनींना? तुम्हाला नाही? मला काय नाही। हां, आणि आतली पलकर वगैरे ते असं साडी वगैरे असं जोरात म्हणजे सोडत नसते, हां। एवढं जोरात चालू। काय पिसाळलेलं होतं? कसं होतं? काय वाटलं तुम्हाला? पिसाळ्या जातात एवढं चावले, म्हणजे पिसाळ्याला जातात। आत कुत्रे एकदम असं हे धरल्यासारखं वडून धरल्यासारखं वाटायला। आतलं मांस दिसायला लागतं, ते पांढरं मांस दिसत होतं। मी किती प्रयत्न केलो, असं जवळ आले असं वाटत नव्हतं ते चावतंय असं। हां, खरं कसं येऊन झेप घातली माझ्या पायावर। आणि आजूबाजूला कोण माणसं नव्हती? कोण नव्हती, जाणं येणारी होती। म्हणजे बाजार? तुम्ही कुठल्या गावच्या? वडरगे। तुम्ही बाजारला आलेला? बाजारला आलेला। अजून किती लोकांना चावलंय काय माहितीये? चावली की। तुम्हाला चावल्यानंतर कुत्रं कुठल्या बाजूला गेलं काय माहितीये? आझाद रोडकडे। कुठला कुत्रं चावलंय? हो, काल चावली। काल? कुठलं कुत्रं चावलंय? ते घरगुती काहीतरी होतं वापरलेलं, काळच होतं? नाही, ते काय कलर वेगळा होता थोडा, त्याचा काय नाही। अच्छा, मग ते कधी चावलं तुला? कुठं चावलं तुला? काल बरोबर पाया ठिकाणी चावलं, बरोबर इथं पाया ठिकाणी? हां। तुझं कुठलं गाव? या मुलाचं वडरगे गाव आहे। याला काल कुत्रं चावलेलं होतं
आणि पिराजी पेठ या भागामध्ये चावलेलं होतं आणि एक काळं कुत्रं सोडून दुसरं कुत्रं होतं ते. आज ज्या 7 लोकांना जे कुत्रं चावलेलं आहे ते काळ्या कलरचं आहे. याचा अर्थ गडिंग्लजमध्ये भटकी आणि पिसाळलेली कुत्री भरपूरच आहेत, पण त्याची कोण दखल घेत नाही. नगरपालिका यावर आता काय तोडगा काढणार आहे त्यात आपण बघणार आहोत. लवकरच आपण आता नगरपालिका आरोग्य विभागाला फोन करणार आहोत. साहेब नमस्ते, पाडव्याच्या शुभेच्छा. हो, तुम्हाला देखील पाडव्याच्या आणि नूतन वर्षाभिनंदन. बरं साहेब, पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज गडहिंग्लज नगरीमध्ये गुन्हे गल्लीला 7 लोकांना कुत्र्यानं चावलंय. एक काळं कुत्रा आहे, त्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे आणि ते 7 लोकांना चावलंय. आता ते लोक ह्याच्यामध्ये आहेत, 100 बेडमध्ये ते लोक आलेत. पाठवा, कारण जास्त लोकांना ते चावणार आणि ह्याच्यानंतर मग आता मंगळवारी साहेब आल्यानंतर आपण बैठक घेऊच. पाठवा सर. काळ्या कलरचं कुत्रा आहे, ऐका, काळ्या कलरचं कुत्रा आहे आणि त्याच्या गळ्यात पट्टा आहे आणि जाडजूड कुत्रा आहे आणि एवढा आतमध्ये पर्यंत चावलंय की नाही की आतमधली कातडी दिसायला लागली पांढरी. एवढ्या जोरात ते म्हणजे ताकदवान कुत्रा आहे. भटकी कुत्री चावलेलं किती लोक असतील तरी? आपल्याला रेकॉर्ड चेक करायला लागेल, पण तरी पण दररोजचे 20 ते 25 पेशंट असतात. दररोज 20 ते 25 पेशंट गडिंग्लज शहरात? नाही, आता ते त्यांचं पूर्ण ॲड्रेस वाईज आपल्याला तसं काढावं लागेल डेटा वेगळा. फक्त गडिंग्लज शहरात आपल्या हॉस्पिटलला पूर्ण दररोजचे 20 ते 25 असतात. दररोज 20 ते 25 हॉस्पिटलला असतातच, म्हणजे ते कुठलेही असू देत, गडिंग्लज किंवा पंचक्रोशी. रोज 20 ते 25 लोकांना कुत्रं चावतंय असं इथल्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी कुत्री या ठिकाणी चावतात. त्यामुळं लवकरात लवकर या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. अत्यंत गंभीर अशी ही गोष्ट आहे, पण त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे. पण यापुढं हे असं चालणार नाही. नागरिकांमधून याविषयी संताप व्यक्त केला जातो आहे. त्यामुळं नगरपालिकेनं लगेचच खबरदारी घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं त्या कुत्र्याचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे. आता सुट्टी आहे, आज शनिवार, काल शनिवार होता, आज रविवार आहे, उद्या सोमवारी इथची सुट्टी आहे. पण त्या अर्थी तुम्ही शासकीय कामं घरपाडा पाणीपट्टीची करता सुट्टी दिवशी होता, त्या अर्थी कुत्र्यांचा बंदोबस्त सुद्धा तुम्ही सुट्टी दिवशी केला पाहिजे. आणि आहे की बंदोबस्त उद्या जरी सुट्टी असली तरी आरोग्य विभागानं, नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं त्यांचा गांभीर्याने विचार करून त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. आज बाजार असून नशीब फक्त 7 लोकांना चावलं आहे. त्या गुन्हे गल्लीमध्ये किंवा त्या एरियामध्ये शिवाय बँकेजवळ फुल्ल गर्दी असते बाजारपेठेत. महिला लहान मुलं वर येतात, त्यांना जर कुत्र्याला असं चावलं तर भयानक मोठा गंभीर प्रकार. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.